नमस्कार मित्रांनो, मी महेश निशिकांत सावंत, रत्नागिरी हापूस चॅप्टरचा जॉईंट ट्रेझरर या नात्याने मराठी बिझनेस फोरमच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मराठा बिझनेस फोरम रत्नागिरी हापूस चॅप्टरचा हा आजचा 4था पॉडकास्ट आहे. एकदम खास, कारण आज आपल्यासोबत आहेत एक अशी व्यक्ती ज्यांनी धामणीपासून आपली जर्नी सुरुवात केली आणि ते आज राष्ट्रीय स्तरावर त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांचं नाव आहे PDG लायन उदय लोथ सर. सर, आपलं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. सरांबद्दल बोलायचं झालं तर 1979 साली सरांचा पहिला पेट्रोल पंप म्हणजेच डीलरशिप या स्वरूपात सुरुवात झाली. वयाच्या 64व्या वर्षी जवळपास 45 वर्षाचा त्यांचा हा उद्योग, सेवा आणि नेतृत्व यातला एक सुंदर संगम आहे. हे केवळ पेट्रोल डीलर नाहीत तर एक यशस्वी हॉटेलियरसुद्धा आहेत. ट्रान्सपोर्टर किंवा विहंग मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ड्राईव्ह इन कार्निवल या लोकप्रिय रेस्टॉरंटचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. लायनेसमध्ये त्यांनी 1991 साली प्रवेश केला आणि लायन्स क्लब ऑफ संगमेश्वरचे चार्टर अध्यक्ष हे पद त्यांनी भूषवले आहे. पुढे झोन चेअरमन, रिजन चेअरमन, VDG आणि अखेर 2005 ते 2006 या साली ते जिल्हा राज्यपाल म्हणजे DG बनले आणि एकाच कार्यकाळात 2 इमर्जन्सी ग्रँट्स त्यांनी मिळवून पहिले DG ते या क्षेत्रातले ठरले आहेत. आज ते CIPD चे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच फार्मफेडाचे माजी अध्यक्ष आहेत. म्हणजेच धामणी ते दिल्लीपर्यंत त्यांचा आवाज हा देशभरात ऐकू येतो. त्यांच्या प्रत्येक यशामागे त्यांचे पत्नी लायन सई मॅडम आणि दोन्ही मुलं ईशान आणि विहांग हे आजही त्यांचा व्यवसाय अभिमानाने पुढे नेत आहेत. संगीत, नाट्य आणि ड्रायव्हिंग जवळपास 20 लाख किलोमीटर इतकी त्यांनी ड्रायव्हिंग केली आहे. त्यांची खरी ओळख म्हणजे लोकांशी जोडणं आणि समाजासाठी काहीतरी करणं. चला तर मग आज ऐकूया लायन उदय लोथ सरांचा प्रेरणादायी प्रवास, त्यांची विचारधारा आणि धामणी ते नॅशनल लेवल हा प्रवास कसा घडला. सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की व्यवसाय संधी म्हणून पेट्रोल पंप व्यवसायाकडे कसं बघावं आणि या व्यवसायासाठी इच्छुकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे. नमस्कार. धन्यवाद सर्वांनी मला इथं बोलवल्याबद्दल. पहिलाच विषय माझा आवडीचा आणि खूप मोठा आहे, पण मी तो शॉर्टमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो की मुळात पेट्रोल पंप हा असा व्यवसाय आहे की ज्याच्याविषयी सर्वांनाच कायम आकर्षण असतं. असं कुठलाही गाव नाही की ज्या गावातला माणूस त्या गावातल्या पेट्रोल पंपवाल्याला ओळखत नाही. त्यामुळे एक पैसे हा सेकंडरी मुद्दा येतो, पण मला ओळख हवी एक, यासाठी बऱ्याच लोकांना पेट्रोल पंप हवा असतो. पण पेट्रोल पंपसाठी पैसे आवश्यक असतात. पण ते पैसे मिळवायचं साधन म्हणजे पेट्रोल पंप ही एक मिसकन्सेप्ट झालेली आहे आणि ती ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याच्यामध्ये खूप कठीण काळ आलेला आहे. आणि त्यासाठी सर्वांनी मी काही गोष्टी सांगतो त्याचं लक्षात घ्या की भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत कधीही पेट्रोल पंप व्यवसायाचं मार्जिन तुमच्या टक्केवारीच्या व्यापारी भाषेत बोलायचं झालं तर 2% वर गेलेलं नाही, ग्रॉस मार्जिन. आणखी फक्त याच्यामध्ये तुम्ही व्हॉल्यूम केला तरच तुम्हाला काहीतरी पोटेन्शियल आहे, पैसे मिळायची संधी आहे. परंतु सध्या शासकीय धोरण असं आहे की त्याच्यामध्ये व्हॉल्यूम होण्याची शक्यता नाही. आत्ता जरी मी संघटनेचं काम करतो, संपूर्ण देशभरातले पेट्रोल पंप्स आम्हाला जोडलेले आहेत.
गेली 11 वर्ष महाराष्ट्राचा प्रेसिडेंट होतो. ती जबाबदारी आता मी पास ऑन केली. पण जे अनुभव आहे माझा, तर गव्हर्नमेंट हे बघतं किंवा ऑइल कंपन्या हे बघतं की तुमचं डीलरचं, डिस्ट्रीब्युटरचं पोट हे नेहमी अर्धच भरलेलं राहील. ते पूर्ण भरलं तर तो डीलर आळशी होईल का, असं कदाचित त्यांना वाटत असेल. त्यामुळे या व्यवसायात जे नवीन लोक उतरणार आहेत त्यांनी हे एक फार काळजीपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे की इथे पैसे खूप लागतात, इन्व्हेस्टमेंट करावी लागते, रोटेशनला पैसे खूप लागतात, पण त्या प्रपोर्शनमध्ये त्याचे रिटर्न्स मिळत नाहीत. ते रिटर्न्स मिळतात किंवा तुम्ही जास्त लवकर टर्नओव्हर कराल त्यावेळेला, लवकर सेल करू त्यावेळेला. पण आत्ता 1947 ते 2017 भारतात 56,000 पेट्रोल पंप होते. तिथून 47 पासून 2017 56,000ची ग्रोथ आहे, ती ग्रॅज्युअल ग्रोथ झाली. पण 2017 पासून 17मध्ये अचानक नवीन 70,000 पंप दिले गेले. त्याच्यानंतर पुन्हा 2023ला आणखी 56,000 पंप दिले गेले. आता त्याचा जो ग्रोथचा जो पॅटर्न आहे इंधनाची मागणीचा, तो ॲव्हरेज दरवर्षी 4 ते 8% वाढतो. पण त्याच्या अगेन्स्ट हे पेट्रोल पंप आले हे 200-300% आले. म्हणजे कितीही तुम्हाला व्यवसाय तुम्ही स्वतःचा वाढवलात तरी तुमच्या बाजूला पेट्रोल पंप असे आजकाल तुम्ही बघता सगळ्या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळे व्हॉल्यूम मिळत नाही, त्यामुळे नफा मिळत नाही. ही एक त्यातली तर त्यासाठी अगोदर हा विचार करूनच आतमध्ये यायला पाहिजे की माझ्या व्यवसायावर होणाऱ्या की त्याच्यामध्ये मला बँकेच्या कर्जाची रक्कम, त्याचं व्याज मी त्यातून देऊ शकेन की नाही. स्वतःचे पैसे असतील तर थोडं कम्फर्ट झोन राहील, पण अदरवाईज ते होत नाही. आणि त्यानंतर मग आता असं झालं की भरपूर पेट्रोल पंप झाल्यामुळे कॉम्पिटिशन झाली. पेट्रोल हा रोख विकायची वस्तू आहे. पेट्रोलमध्ये कोणी उधारी अपेक्षा करत नाहीत. पण डिझेल ही वस्तू अशी आहे की ती आता ट्रान्सपोर्टर्स म्हणजे त्यांचं मार्केट झालेलं आहे. सेलर्स मार्केट नाही राहिलं, बायर्स मार्केट झालेलं आहे. त्यामुळे ते टर्म्स डिक्टेट करतात आणि ते सांगतात की तुम्ही अशी उधारी द्या, इतका डिस्काउंट द्या, अशा गोष्टी करायला लागल्यात. त्यामुळे मार्जिन खूप कमी झालं आहे. तर डिस्काउंटिंग आणि उधारी आणि स्वतःचे पैसे या सगळ्या गोष्टीवर जर कंट्रोल असेल आणि तुमची जागा जी कंपनीला देतोय ती मोक्याची नसेल तर तुम्ही याच्यामध्ये यावं. अदरवाईज तुमची मोक्याची जागा तुम्ही घालवून बसता. पेट्रोल पंप टाकला म्हणजे ती जागा तुम्ही कंपनींना लीज करून द्यावी लागते आणि या व्यवसायामध्ये एक्झिट क्लॉज नाही. वन्स अ डीलर इज ऑलवेज अ डीलर फॉर एव्हर. त्याला बाहेर पडताच येत नाही. कंपनी सांगते तुला नाही जमत आहे तर तू बाहेर जा. तुझी जागा मात्र कंपनी स्वतः अडकवून ठेवते आणि त्या जागी दुसऱ्या माणसाला बसवते. तर ही गोष्ट अगोदर लक्षात ठेवायला हवी की अशा सापळ्यात आपण जातोय. म्हणजे माझा एखादा प्लॉट आहे, शेत आहे, तिकडे हायवेला होणार आहे, अदरवाईज त्या प्लॉटला काही किंमत येणार नाही, तर तिथे आपण येऊ शकतो. पण जर प्लॉटला त्या कधी आयुष्यात किंमत येणार असेल, भविष्यात कधी मी तिथे कॉम्प्लेक्स बांधेन, काहीतरी मॉल करू शकेन किंवा आणखी काही एखादं रिसॉर्ट करू शकेन, एखादं काहीतरी बाजारातलं असं काहीतरी दुकानांचं व्यवस्था होऊ शकेल, तर त्याचे पैसे 2 वर्षात 3 वर्षात मोकळे होतील. जे की इथे आयुष्यभर तुम्ही पेट्रोल पंप मोठेपणा मिळेल, लोक येणार, सगळे तुम्हाला चांगलं म्हणणार, पण टेक होम या ठिकाणी फारच अल्प आहे. जुने पेट्रोल पंप जे आमच्यासारखे आहेत, ज्यांचं ऑलरेडी इतके वर्षानंतरसुद्धा त्याच्यामध्ये आम्ही आहोत, पण अजूनही आमचा टेक होम हा नवीन पेट्रोल पंपसारखाच कमी आहे. ही त्यातली धोके ओळखून नवीन लोकांनी यावं. आणि मग दुसरी गोष्ट अशी आहे की मी कोण आलं तर त्याची आकडेवारी सहित
पटवून द्यायला मी कधी उपलब्ध आहे. नाही, मग निर्णय त्यांनी घ्यावा. हो, नक्कीच. कारण जसं तुम्ही आता सांगितलंत, की पेट्रोल पंप तुम्ही चालू केलात, हं. त्यावेळेची संख्या आणि आत्ताची संख्या हा फरक आहे. हा भरपूर फरक झाला. आणि मला असं आठवतंय, की जेव्हा तुम्ही धामणीतला पेट्रोल पंप चालू केलात, तर लोकांना एक सेवा म्हणून तिकडे हॉटेल चालू केलं आणि ती सेवा करत असताना ते अतिशय युनिक असं एक तुमचा USP ठरला. कारण तुमच्या किचनमध्ये एक अशी पाठी मी वाचलेली आहे स्वतः, की वेलकम इंटू किचन. बरोबर. तर मला इथे नक्की सांगायला आवडेल, की मुंबईतून गोव्यात जाईपर्यंत एकमेव असं हॉटेल जे ड्राईव्ह इन धामणीमध्ये आहे, त्यांच्या किचनमध्ये ग्राहकांना येऊन बघण्याची संधी उपलब्ध तुम्ही करून दिली. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आलात आणि 2010मध्ये रत्नागिरीमध्ये ड्रायव्हिंग कार्निवल नावाने एक अतिशय सुंदर दालन चालू केलं. आता इथे सुद्धा हा सेमच फॉर्मॅट आहे. जसे पेट्रोल पंप वाढले तसे हॉटेल्स पण वाढले. म्हणजे आज 10 गाड्या चालू असतील, नवीन झाले, तर 10 गाड्यामध्ये 2 गाडे तरी हॉटेल असतात. आणि आपण बघतो की 6 महिने किंवा मग ते 7 महिने चालवतात आणि मग 7 महिन्यानंतर बंद करतात. तर सेम प्रश्न सर तुमच्यासाठी आहे, की रत्नागिरीमध्ये हॉटेल उद्योगची संधी कशी आहे? नवीन हॉटेल व्यवसाय जे चालू करतात, त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? आणि हॉटेल चालवत असताना स्टाफ मॅनेजमेंट तुम्ही कसा करता? आणि तो किंवा त्याची उपलब्धता पण कशी करता? पहिला प्रश्न की रत्नागिरीमध्ये हॉटेल व्यवसायाला पोटेन्शियल आहे का? येस, 100% हा प्रश्न बरोबर आहे, की कारण रत्नागिरी अजूनपर्यंतचं रत्नागिरी आणि इथून पुढचं रत्नागिरी वेगळं असेल असा एक अंदाज आहे. कारण त्याला एकमेव कारण आपल्या नशिबात नसलेली पण आता भविष्यात होऊ घातलेली रोड कनेक्टिव्हिटी. आत्ता जर थोडंसं वरच्या भागात गेलं तर दापोलीला शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस पूर्ण असतं. ताम्हिणी घाट पूर्ण भरलेला असतो. इतकं 4 तासाच्या अंतरावर दापोली असल्यामुळं पुण्यातलं सगळं क्राऊड तिथे येतं. तीच परिस्थिती रत्नागिरीची होईल. आजही लाँग विकेंडला सगळ्या गाड्या गोव्याला जातात आणि आम्हाला धामणीला त्याचा ॲडव्हान्टेज मिळतो. तिथे आता आम्हाला 2 बाजूला कस्टमर नको म्हणायची पाळी आली, इतकं क्राऊड आहे. हे मलाच एकट्याला नाही, प्रत्येक हॉटेलियरला. बरोबर. जे हायवेचे रेस्टॉरंट ओनर आहेत ते सगळ्यांनाच झेपत नाही एवढं आता कस्टमर व्हायला लागलं आहे. रत्नागिरीत ती परिस्थिती अजून नाही आहे. त्याची कारणं वेगळी आहेत. पण भविष्यात हे होऊ शकतं. इथेही आता या पद्धतीनं काम होईल. पण हॉटेल चालू करायचं म्हणजे सगळे लोक चालू करतात म्हणून मी केलं, हॉटेलमध्ये 100% फायदा वगैरे अशा सगळी काही मिथ आहेत. त्याला काही अर्थ नाही. आणि हॉटेल चालू केल्यानंतर पुढच्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार कठीण आहेत. आज इथून मुंबईला जाताना बघितलं तर तुम्हाला नवीन हॉटेल दिसतील. 6 महिन्यांनी ती हॉटेल बंद, जसं महेश म्हणाला की बंदच असतं ते. काय त्याला पण जे नवीन येणारे प्लेयर्स आहेत हे मार्केट मात्र खराब करून जातात. त्यांना कळत नाही की कसं काय रेटनी यायला पाहिजे, काय स्टँडर्ड सर्व्हिस यायला पाहिजेत आणि ते मार्केट खराब करतात. जो लाँग टर्मसाठी आपल्याला जर हा व्यवसाय करायचा असेल तर आत्ता तरी असं आहे, माझं मत आहे की आपल्या कोकणामध्ये टुरिझम वाढणार आहे आणि टुरिस्टना काय हवं आहे किंवा मला जर रेस्टॉरंट टाकायचं आहे तर मी कोणत्या एरियात टाकतो आहे, त्या एरियाची रिक्वायरमेंट काय आहे. मी जर टिळकाळीमध्ये हॉटेल टाकलं, आय एम सॉरी मी कोणाला असं उद्देशून बोलत नाही, आणि मी तिथे खूप सारे नॉनव्हेजचे कबाब घेऊन बसलो तर तिथे काय त्याला तेवढी ही नाही आहे. तेच मी उदाहरणार्थ आमच्याकडे रेस्टॉरंटला आल्यानंतर कस्टमरला ओळखावं लागतं की हा माणूस रेग्युलर हॉटेलियर आहे की कधीतरी येणार आहे. नेहमीचा जो हॉटेलला येणारा ग्राहक आहे त्याला
पंजाबी खाणं किंवा रोटी खाऊन याला कंटाळलेला मनुष्य असतो आणि तो त्याला पोळी भाकरी काहीतरी हवी असते, ते ओळखायला लागतं. पण कधीतरी येणारा जो ग्राहक आहे त्याला रोटी हे त्या दिवशीचं पक्वान्न नसतं. तसं हा एक उदाहरण का दिलं तर ही ग्राहकाची गरज काय आहे हे बघून मग इन्व्हेस्टमेंट करावी लागते. प्रत्येक पदार्थाच्या बनवण्यासाठीच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्याची किचन वेगळी लागते, त्याची युटेन्सिल्स वेगळी लागतात, त्याची सर्विंगच्या डिशेस वेगळ्या लागतात. मग त्या हिशोबाने आपलं सेटअप करावायला पाहिजे. काही वेळेला असं होतं की लोक सेटअप करतात सगळा आणि सांगतात आता मी काय करू, पण तो सुटेबल नसतो. तो संपूर्ण हॉटेलचं मोकळं स्ट्रक्चर असताना इमारतीचं त्याचा विचार करायला पाहिजे की इथं मी कोणत्या पद्धतीचा ग्राहक मला उपलब्ध होऊ शकतो, त्यांना काय फूड आवडू शकतं, त्यांना मराठी आवडेल, त्यांना बाहेर पंजाबी आवडेल, त्यांना नवीन पॅनेशियन आवडेल, हे सगळं विचार करून त्या पद्धतीचं किचन आणि सेटअप करावा लागतो. मोठी टेबल करून काय उपयोग नसतो. काही वेळेला तो कॅफे असेल तर ते छोटं, अशा पद्धतीचे बरेच फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी आहेत. प्रश्न राहिला मॅनपॉवरचा, सगळ्यात महत्त्वाचा आणि आम्ही पण त्याची किल्ली अजून शोधतोय. पण सुदैवानं मी 1987 साली या रेस्टॉरंट लाईनमध्ये आलो आणि अजूनपर्यंत टिकलो आहे. तर काही गोष्टी आहेत की की मॅनपॉवर जी आहे, हे मॅनपॉवर जितकं आपलं रॉ मटेरियल महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्व त्या मॅनपॉवरचं आहे आणि मॅनपॉवरचं महत्त्व कमी करून चालत नाही. या साईजमध्ये ज्या पद्धतीचं क्लायंट, आता आपण विवेकला बसलो, एक अत्यंत रत्नागिरीतलं एक नंबरचं हॉटेल आहे. इथं जो स्टाफ अपेक्षित आहे तो आपण आल्यानंतर इथं का आलो तर आपल्याला एकदम पॉलिश सर्व्हिस मिळाली पाहिजे असं आपली अपेक्षा असते. पण मला नक्की खात्री आहे की तशा पद्धतीचा स्टाफ आम्हाला जो आजूबाजूच्या इन्स्टिट्यूटमधून ट्रेन करून मिळायला हवा तो इथं मिळत नाही. बरोबर. तो त्यांची अपेक्षा वर असते की ते 3 स्टार मिळेल, 5 स्टार मिळेल. मग आहे त्या माणसांना पैलू पाडायचं काम सतत चालू असायला पाहिजे. इंटरनल ओरिएंटेशन स्टाफचं ट्रेनिंग हे सतत ठेवायला पाहिजे. ब्रीफिंग रोजच्या रोज करायला पाहिजे. काय आहे ते सतत चालू ठेवायला पाहिजे. जसं पोलीस परेड कायम करत राहतात, त्यांना काही किंवा सैनिकांना लढाई नसली तरी ते परेड करत राहतात, तशी आमची परेड इंटरनल सतत चालू ठेवायला पाहिजे. तर ते ॲक्च्युली कस्टमर ज्या वेळेला असतं त्यावेळेला ते आपल्याला अधिक फाईन काम मिळतं. आणि त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे की किती माणसं ठेवायची. आत्ता अशी परिस्थिती आपल्याकडची हॉटेल्स ना की साधारणपणे 10 ते 15% सरप्लस स्टाफ ठेवायलाच लागतोय. तर तो इमर्जन्सीला तिथे तेवढं मार्जिन कमी होतं आहे, पण ती फॅक्ट आहे. नक्कीच, कारण हॉटेल चालवणं किंवा सुरुवात करणं आणि ते पुढे नेऊन चालवणं याच्यामधली कसरत तर खूपच मोठी आहे. नक्कीच. आणि आम्हाला अजून एक आवडेल की तुम्ही व्यवसाय करताय प्लस स्वतःचं हॉटेल चालवताय आणि हे सगळं करत असताना सामाजिक कार्य पण भरपूर करताय. तर त्या सामाजिक कार्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल आम्हाला. मी बऱ्याचशा संस्थांशी निगडीत आहे, पण बेसिकली ज्या सुरुवातीच्या ज्या 2 संस्था आहेत ते बघून मला इतर लोक म्हणतात तुम्ही आमच्याबरोबर पण असोसिएट व्हा. मी पेट्रोल पंप असोसिएशनचं काम करतो. मी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही असोसिएशन डीलर्सची फॉर्म केली. एक सूत्र त्यासाठी वापरलं की आपण व्यवसायातले स्पर्धक आहोत, शत्रू नाही. ही माझी, तुम्ही मगाशी बघितली तशी टॅगलाईन वाचली अशी म्हणता येईल की आपण व्यवसायातले स्पर्धक आहोत आणि ते धोरण ठेवून आपण काम केलं तर आपली काहीतरी होईल. आणि तसं करत करत मी महाराष्ट्र बांधला. मी महाराष्ट्राचा प्रेसिडेंट झालो 11 वर्ष. मी आत्ता जस्ट गेलं. पेट्रोल पंपमध्ये अत्यंत थिन मार्जिन असल्यामुळं आणि मात्र समोर 3 प्रकारचे चॅलेंजेस असतात. ऑइल कंपन्या, त्याच्यानंतर गव्हर्मेंट आणि ग्राहक. 3 प्रकारचे चॅलेंजेसना समोर घ्यावं लागतं आणि ते करताना दमछाक होते. नवीन नियम माहिती नसतात आणि त्यामुळे ग्राहकाला डीलर्सना त्रास होतो. तर त्यांच्या अडचणी
म्हणजे माझ्या अडचणी होत्या सुरुवातीला. मग त्या सोडवण्यासाठी मी खूप प्रयत्न करायला लागलो. मग लक्षात आलं की अरे हे सगळ्यांचंच आहे. मग कुठल्या तरी क्षेत्रात काम करायचं. तर मग मी ह्या असोसिएशन क्षेत्रामध्ये काम केलं आणि त्याला बऱ्याच लोकांचा सहभाग मिळाला, सहकार्य मिळालं आणि केलं. तसंच त्याच पद्धतीनं मला आठवतं 1991 साली मी लायन्स क्लबमध्ये आलो आणि 91 सालपासून आत्तापर्यंत लायन्सची सगळ्या पातळीवरची कामं मी केली. लायन्समध्ये आपल्याला माहिती आहे की कोणतंही पद 1 वर्षासाठी असतं. पण तिथे सर्व्हिस आणि फेलोशिप या 2 गोष्टींचं एक मार्केटिंग केलं जातं. पण तिथे आणखी एक लोकांना जाहिरात केलेला असा एक भाग आहे, तो म्हणजे तुमची सेल्फ डेव्हलपमेंट. बरोबर. इतकी नवीन नवीन लिडरशिपची स्किल्स आज लायन्समध्ये अवेलेबल आहेत. ऑनलाईन आहेत, इंटरनॅशनल साईटवर आहेत, खूपशे वेबिनार, सेमिनार आत्ता एवढं आहे की तुम्ही घ्याल तेवढं कमी आहे. तर ती एक डेव्हलपमेंट तिथे होते. म्हणजे मी सर्व्हिस करतोय, मी समाजाला काहीतरी परत देणं भाग आहे या उद्देशानं त्याच्यामध्ये जॉईन झालो, पण त्याच्यात माझीही डेव्हलपमेंट झाली. तो निव्वळ माझा समाजसेवेचा भाग नाही, नाहीतर मी एखादं राजकारणाचं पकडलं असतं. तर त्या दृष्टिकोनातून आपण करतो, 2 पैसे मिळवतो, त्यातला 1 पैसा परत दिला पाहिजे, तीच भावना त्याच्यामध्ये आहे. आणि आपल्यासारखी माणसं तयार करणं हे एक त्यातलं उद्दिष्ट आहे, जे तुम्ही करतायत या ठिकाणी, ते दिसतंय मला. नक्कीच सर. कारण पेट्रोलचा व्यवसाय असो या हॉटेलचा व्यवसाय असो, हा संपूर्ण निगडीत होतो एका पर्यटन ह्या विषयाबरोबर. तर रत्नागिरीमध्ये पर्यटन आणि त्याची वाढ आपण कशी करावी असं तुम्हाला वाटतं? हां, आता मी म्हटलं की रस्ता झाल्यानंतर आपल्याकडे खूप पर्यटक अपेक्षित आहेत. त्याची सुरुवात आहे, नांदी दिसायला लागलेली आहे. पण बघा दुसरा एक त्यातला भाग असा आहे की पूर्वी मुंबईहून निघालं आणि गोव्याला जायला एक 12-14 तास लागत होते. तर 14 तासामध्ये माणूस 4 ते 5 वेळा वाटेत थांबत होता. एकदा जेवायला, चहाला, जेवायला, चहा असं होतं. आता तो 6-7 तासात जाणार असं काही हे घोषणा आहेत. आपण त्या खऱ्या होतील असं धरून चालू. 7 तासात त्याचे स्टॉप कमी झाले ना. बरोबर. त्याचे स्टॉप कमी झाले. म्हणजे तो 4 वेळा नाही थांबणार आहे, तो 2दाच थांबणार आहे. मग मला त्या 2दा थांबणार आहे त्याच्यामध्ये मला माझा वाटा कसा काढेन मी? मला त्यांच्यातली येणाऱ्या कस्टमरचा नंबर मला कसा मिळेल? नक्कीच. यासाठी मला टुरिझम वाढणार आहे हे गृहीत धरून काही जबाबदाऱ्या येतात असं मला वाटतं, की आपण येणारा पर्यटक कुठला आहे? परदेशातला आहे. परदेशात म्हणजे कोकणातला नाही आहे. कोकणातला नाही. आपण त्याला कोकण दाखवायला पाहिजे. पण तो इथं रमायला हवा असेल तर त्याचं कोकणचं जे आतलं स्वरूप आहे, देखणं स्वरूप आहे, नॅचरल स्वरूपात आहे, ते सांभाळलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या इंडस्ट्रीशी संबंधित की आम्ही फूड जे आहे, हे नक्कीच. फूडमध्ये आम्ही शक्यतो कोकणी फूडचा अंतर्भाव असणं आवश्यक आहे. ते महाग आहे. कोकणी पदार्थ कमी दिसत असले तरी ते महाग आहेत. कारण मराठी पदार्थ, महाराष्ट्रीयन पदार्थ हे एकदाच शिजवता येतात. पंजाबी पदार्थ तसे नाही आहेत. पंजाबी हॉटेल जगभर प्रसिद्ध झाली याचं कारण लोकांना ती आवडतात म्हणून नव्हे, ती हॉटेलवाल्यांना परवडतात म्हणून. तसं मराठी नाही आहे. म्हणून मराठी खानावळी लवकर बंद पडतात. तर त्याचं हे ओळखून आपण त्या पद्धतीचा मेनू आपण सतत लोकांना दिला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की टुरिस्टना कम्फर्टेबल ठेवायचं असेल तर आपली खूप जबाबदारी अशी आहे की आपला एरिया स्वच्छता हा एक फार मोठा फॅक्टर आहे की जो आपल्याकडे जशी गर्दी वाढते तसा तो दुर्लक्षित होतो. बरोबर. सुरुवातीला किती चांगलं असलं तरी गर्दीच्या हिशोबाने आपण हाऊसकीपिंगवर आपलं लक्ष राहत नाही, धंद्यावर. घरात पाहुणे आले तरी मग ते घर विस्कटतं. तर घरात काही व्यापार नसतो, पण बाहेरचा आपण व्यापार करतो. तर आपली त्या पद्धतीनं त्या सेक्शनची पण जबाबदारी हवी आणि जर ही हवी तसंच आपल्या गावाचं हवं.
नक्की. तसंच आपल्या शहराचं हवं की आपलं शहराचं आरोग्य हे आणि अस्वच्छतेकडे अस्वच्छता वाढते. स्वच्छतेकडे तिथे लोक विचार करतात मी ते कचरा टाकू का. तर ही फार मोठी गोष्ट आहे. छोटी वाटली तरी स्वच्छता नसेल तर त्या ठिकाणी आपण परत जात नाही. मी माझं एक उदाहरण सांगतो. मी शेगावला गेलो होतो आणि मी त्यावेळेला पण केलं की परत पाऊल ठेवणार नाही. पण आता जाणारे सगळे लोक असं सांगतात की शेगाव किती बदललंय. मग मी पाहिलेलं नाही बदललेलं, पण असं सांगतात. नक्कीच. तर त्या ज्या जबाबदाऱ्या आहेत आपल्या की आपण आपला भाग स्वच्छता ठेवणे, आपल्यात एक वॉर्म वेलकम करण्याची वृत्ती आहे. एखादा पर्यटक रेल्वेला जर उतरला तर त्याची रत्नागिरीची स्वागताची सुरुवात आमच्या रिक्षावाल्यापासून होते. पण आमचे किती रिक्षावाले या बाबतीत सजग आहेत की आपण आलेल्या पाहुण्याचं कशा पद्धतीनं स्वागत करायचं. आज खूप त्याच्या तक्रारी आहेत. तर हा एक भाग आहे की जो आपण त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे सर्वांनी मिळून. तो जास्तीत जास्त येणारा पर्यटक जो स्वतःचं वाहन नसेल तर तो इथल्या लोकल कुणाच्याही अप्रशिक्षित माणसाच्या हातात जातो. त्याला रत्नागिरीचं प्रॉपर दर्शन घडत नाही आणि जरी घडलं ते चुकीचं घडलं तरी पण आपलं नुकसान आहे त्याच्यामध्ये. तर त्यासाठी आपल्या शहरामध्ये भरपूर गाईड्स असणं आवश्यक आहेत. भरपूर जे वाहतूक व्यवसायातले लोक आहेत त्यांच्यामध्ये एक आदरातिथ्याची भावना पूर्णपणे नम्रपणा आला पाहिजे. रिस्पॉन्सिबल टुरिझम जसं आपण येणाऱ्या टुरिस्टकडून अपेक्षा करतो तसं आम्ही प्रोव्हायडर्स आहोत. बरोबर. तर आम्ही प्रोव्हाइड करतोय का तसं त्यांना कम्फर्टेबल वाटेल असं हा एक आपला भाग जबाबदारीचा आहे. म्हणून आपण सर्वांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. कारण येणारा माणूस जो पर्यटक असतो तर माझ्या अंदाजे 16 ते 17 एजन्सीजला तो काम देऊन जात असतो. बरोबर. आणि मग त्या 17 एजन्सीजमध्ये जसं तुम्ही बोललात की रिक्षावाल्यापासून अगदी हॉटेलवाल्यापर्यंत हां. तो कुठेतरी जात असतो, फिरतो, काहीतरी विकत घेतो, एक माणूस आला तरी तो एका दिवसात त्याच्या खिशातून 1,000 रुपये सहज बाहेर पडतात. मग ते कुठे आपल्याच भागात राहतात. मग त्याचा आपण हो, म्हणजे आपल्या भागात येणाऱ्या लोकांचा आपण खरंच म्हणजे आपल्या घरात येतोय असं जर असं. ट्रीट केलं तर नक्कीच आपल्याला त्याचा पुढे जाऊन फायदा होईल. तर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा आणि आपण या पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय. सर, तुम्हाला असं काय वाटतं की तुम्ही इतके वर्ष आज बिझनेस करताय आणि आता ज्या नवीन पिढी आहे जी आता बिझनेसमध्ये येणार आहे, मग ती हॉटेलमध्ये असो या पेट्रोलमध्ये असो किंवा अन्य कुठच्याही व्यवसायात असो, तर त्या नवीन पिढीसाठी तुम्ही काय संदेश द्याल? नवीन पिढी ची अशी साधारणपणे धारणा आहे की मी आलो, मी पैसे मिळवले, मी घरी गेलो, अशी जी असायला झालेली आहे असं सर्वसाधारण चित्र आहे. ते शक्य नाही आहे. ओके. हे सुरुवातीला आधी ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे. प्रचंड कष्ट करण्याची तयारी. कोणतंही काम हलकं नाही. हे मला मिळेल ते काम मी चांगलं करेन आणि अल्प मार्जिनपासून सुरुवात. तुम्ही मार्जिन कमी ठेवा आणि व्हॉल्यूम करा. तुम्हाला पैसे भरपूर मिळणार. पण मार्जिनच तुम्हाला सुरुवातीपासून भरपूर घ्यायचं आहे तर मग ते होईलच असं नाही. थोडा तो एक इश्यू येऊ हां. शकतो. तर त्यासाठी तुम्ही कमी मार्जिनमध्ये काम चालू करा. बरोबर. तुमचं फ्लो वाढणार आहे आणि मग व्हॉल्यूम झालं की तुम्हाला पैसे मिळणार आहेत. असे नक्कीच. काय हे अगदी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात. पण साधारण अपेक्षा असते की मी व्यवसायात येतोय, पैसे मिळवायला येतोय. हो. तर त्याच्याविषयी डायरेक्ट रिलेटेड मी उत्तर दिलं आहे. धन्यवाद सर. तर हे होते आजचे प्रमुख पाहुणे श्री उदय लोध सर, व्यावसायिक म्हणजे पेट्रोल व्यावसायिक ॲज वेल ॲज हॉटेलियर आणि समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ते आपल्याबरोबर काम करत आहेत. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्या पॉडकास्टसाठी आलात त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू महेश. मला माहीत नाही की मी मार्गदर्शन करणं एवढं मोठं आहे, परंतु तुम्ही संधी दिलीत ज्या मनातल्या गोष्टी शेअर करण्याची, त्यासाठी तुम्ही आणि
तुमचे सर्व पदाधिकारी नक्की, सर. सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.